कदम आपल्या सरकार रमी होतं, कोण हाणामारी करत होतं, कोण बुक्काबाजी करत होतं, कोणी पूर्ण बॅग घेऊन पैशाची बाजूला बसलं होतं. पण कुठेही सरकारकडून याच्यावर कारवाई करण्याचं, ठीक आहे तुम्हाला पाचवी बहुमत मिळालंय, बहुमत तुम्हाला निवडणूक आयोगामुळे मिळालेलं आहे, पण ही मस्ती जी आहे, हा जो मास दिसत आहे हा दुर्दैवी आहे. खरं तर या मित्र पक्षांना घेऊन फडणवीस तब्बल झालेत का? आता स्वतःचे 136हून जास्ती असताना युती धर्म कोणचा आहे? कारण मला आठवतं एका काळी भाजपसोबत जेव्हा आम्ही होतो तेव्हा मनमोहन सिंग साहेबांना मी विचारायचं होतं की तुम्ही कोअलिशन धर्म का पाळतात, जे भ्रष्ट आहेत त्यांच्यावर कारवाई करा. तीच वेळ आता फडणवीस साहेबांवर बोलायची आलेली आहे. त्यांनी ते आरोप खंडन केले. दावा ठोकावा. कारण पहिली गोष्ट म्हणजे जर खंडन केलं असेल मग तुम्ही ते बंद का केलं? काही चुकीचं नव्हतं तेव्हा. बरं, धाड पडली हे खरं होतं, सगळं काही आलं ते खरं होतं, तर मग हे सगळं जे होतं जर खोटं असेल तर ती जागा बंद करण्याची का वेळ आली? त्याच्यावर पडदा घालण्याची का वेळ आली? लाज वाटण्याची का वेळ आली? कारण हे तुमचंच होतं ना. आपली एक चर्चा रंगली होती की आपण आणि देवेंद्र फडणवीस तिथे नव्हतं गेलो, त्यांच्या बारमध्ये नाही. त्या ठिकाणी आपली भेट झाल्याची चर्चा आहे. काय नेमकं थोडं स्पष्टीकरण दिलं तर मात्र वेगवेगळ्या कार्यक्रमात होता. बघा, आता काय आम्ही कितीही बोललो तरी कोण विश्वास ठेवणार नाही. पण मी एका वेगळ्या कार्यक्रम होतो, ते देखील वेगळा कार्यक्रम होतो, आणि मला वाटतं आपण पण तिथे होतात. तर असं काय आम्ही कोल्डप्लेच्या कॉन्सर्टला असं काही पकडलो गेलो नाहीये. शेतकऱ्यांची मुलं होती. नाही, ह्याच्यात एक आहे, भेट झाली नाही झाली, पण मला वाटतं एक महत्वाचं आहे की जर तिथे दोन वेगळे लोक असतील आणि भेटलं तरी काय गैर, नाही भेटलं तरी काय गैर. हनी ट्रॅप बद्दल काय आम्ही त्याच्यात नव्हतो तो का? तुम्ही असे प्रश्न सोडू नका. राज्यात जे हनी ट्रॅपचं प्रकरण समोर आलेलं आहे, कसं पाहता याकडे आणि काय सरकार? परत एकदा तुम्हाला सांगतो, भ्रष्टाचार असेल, हनी ट्रॅप असेल, बुक्काबाजी असेल, सरकारवर काय असं नक्की एक बंधन आहे त्यांच्यामध्ये की त्याच्यावर बोलूच शकत नाही. खरं तर कारवाई वगैरे ठीक आहे, एक वेगळी गोष्ट आहे, पण स्पष्ट काय ते येऊन सांगा तर पुढे. छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण करण्यात आली, लातूरमध्ये शेतकऱ्यांची मुलं त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे. कायदा सुव्यवस्था सत्ताधारी पक्षाचेच कार्यकर्ते, हेच तर मी सांगतोय. आणि त्यांना मारहाण करण्याला ना आता वाटतं पक्षातून बाजूला केलं, पण हे जरी केलं असेल तर का त्यांच्यावर सगळी वेळ आली? तर कृषी मंत्री ऑनलाईन रमी खेळत होते, ठीक आहे, आता बोलतात ऍड होती, हे होतं ते होतं, पण हो तुम्ही कृषी मंत्री आहात, तुम्ही फोनकडे बघता तरी कसं जेव्हा हाऊसमध्ये तो विषय चाललाय? 2007 बॉम्बस्फोट झाला, त्यामध्ये उच्च न्यायालयाने फटकारलेला आहे आणि आरोपींना निर्दोष मुक्तता केलेली आहे. कसं पाहता याकडे? कायदा व सुव्यवस्था आज आता मी पण बातमी वाचली ती, आणि हायकोर्टाने त्यांना निर्दोष केलेलं आहे, पण अजून थोडं मला त्याच्यात माहिती घेणं गरजेचं आहे. बघा, हे तर कधीच आहे. आत्ता तपास यंत्रणेचं आत्ता पहिलं तरी उत्तर दिलं पाहिजे की परवाकडे पहलगाममध्ये हल्ला झाला, तो झाला कसा, ते आले कसे आणि गेले कुठे, ह्याचा तपास अजून होत नाही आपल्याला. आपण 2006चं बोलतोय. सुप्रीम कोर्टात जर ते गेलं, सरकार जर लवकरात लवकर गेलं तर या संपूर्णपणे जी कारवाई आहे ती स्ट्रिक्ट करता येईल, परंतु मला वाटतं ह्याच्यात आता गृहमंत्रीच पुढे बोलू शकतील, त्यांनी स्पष्टीकरण द्यावं ह्याच्यावर. वीडियो वायरल हो रहा है लगातार, जिस तरीके से एक के बाद एक सरकार के जो मंत्री उनकी वीडियो वायरल होते हैं, किस सरकार पिछले 3 हफ्तों से अगर आप देखें तो संजय सिरसाट का वीडियो हो, वो फिर सिगरेट पीते हुए वो बैग बाजू में जो थी पैसों की, फिर वो बुक्काबाजी का वीडियो हो, चड्डी बनियान गैंग का पूरा, फिर कोई ब्लैक मैजिक को क्या कर रहा है पता नहीं, लेकिन जो भी है उस वो टॉवल, यहाँ जो टॉवल पहन के बैठे हैं उनका वीडियो है, फिर अभी किसी का डांस बार का वीडियो बाहर आया, फिर अभी मानिकराव कोकाटे जी का जो पत्ते खेल रहे हैं हाउस में, ताश खेल रहे हैं. ये सारी बातें अगर आप देखें तो मैं सिर्फ यही सवाल पूछना चाहता हूँ कि सीएम पे क्या ऐसी नौबत आई है कि हाथ बांध के बैठे हैं? क्या कौन सा ये कोलिशन धर्म है जिसमें वो कोई कार्रवाई नहीं कर पा रहे? एक्शन लेना तो जरूरी है, जनता एक्शन मांग रही है, विपक्ष एक्शन मांग रहा है, मीडिया एक्शन मांग रही है, लेकिन सीएम साहब के क्यों हाथ बंधे हुए इस युति धर्म में, मुझे पता नहीं. एग्रीकल्चर मिनिस्टर कह रहे कि ऐड आई थी, ऐड को स्किप कर रहा था मैं. वो बाकी का सब छोड़िए, क्या आपका कल्चर इससे एग्री करता है? एग्रीकल्चर में जो उन्होंने कहा है कि ऐड आई थी, आप लेकिन जिस सदन में कृषि पे ही बात हो रही है, किसानों की आत्महत्या पे बात हो रही है, आप फोन पे टाइम पास कर रहे हो. आदित्य, जो हनी ट्रैप वाला मुद्दा अभी महाराष्ट्र में उठाया गया, उसको लेकर आप क्या